वेळी बीकेसीला एक कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर जो आहे तो एक आज राज ठाकरे पुन्हा त्या दिवशी अजय काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। शिवसेनेचे नेते सचिन अहिर आहेत आपल्यासोबत। सचिनजी, या भेटी खरं तर गेल्या काही दिवसात वाढलेल्या आहेत। कौटुंबिक सगळ्या या भेटीगाठी आणि हा जिव्हाळा एकीकडे दृढ होतोय, मात्र दुसरीकडे अर्थातच या मनोमिलनाची राजकीय चर्चा देखील होणार आहे। ती राजकीय चर्चा राजकीय व्यासपीठावर स्वाभाविकच आहे, होणारच आहे। पण मनोमिलन स्वाभाविक आहे की एवढे वर्षाचं मी असं म्हणेन गॅप आहे असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही। तर एकमेकांना सामाजिक किंवा कुठच्या तरी कौटुंबिक कार्यक्रमावाले आपण एकमेकांना दिसत असतो, बघत असतो, पण आता बोलणं चालणं किंवा एकमेकांशी संवाद साधणं हा एक कौटुंबिक जो एकोपा आहे तो मला असं वाटतं त्याचा एक भाग म्हणूनच ह्याच्याकडे बघायला पाहिजे। आणि चांगली गोष्ट आहे ना की ज्या अर्थी ते त्यांच्या घरी येतात, हे यांच्या घरी येतात, हे राहायलाच पाहिजे। माझी तर अशी विनंती राहणार आहे की ह्यांना राजकीय चष्मेमध्ये आणि विशेषतः त्या मीडिया कॅप्चर करून हे का आले किंवा का नाही आले हे केलं तर ते अजून संवाद पुढे कमी होता कामा नये किंवा हे होता कामा नये। कारण शेवटी कौटुंबिक आपण एकमेकांच्या घरात जातो, ते इकडे येतं हे चालूच राहणार आहे। काही ना काहीतरी निमित्त असेल, काही ना काहीतरी सुखात असेल, दुःखात असेल, आणि ती सुरुवात झालेली असं म्हणायला काही हरकत नाही। हो सचिनजी, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सुरुवात खरं तर आपण म्हणूया की मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यापासून ती झालेली होती। त्यानंतर खऱ्या अर्थाने दोन्ही पक्ष किंवा उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोन्ही नेते युती किंवा राजकीय अशा कुठल्याच विचारांनी किंवा त्या हेतूने एकत्र दिसले नाहीत, मात्र कौटुंबिक भेटीगाठी, मग गणेशोत्सव असेल, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल, किंवा गेल्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं संजय राऊत यांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राज ठाकरे होते आणि मग ते मातोश्रीवर गेले। उद्धव ठाकरे स्वतः इतक्या वर्षांनी राज ठाकरे यांच्या घरी गेले होते। त्यामुळे हा कौटुंबिक जिव्हाळा आता दृढ होताना दिसतोय। हो नक्कीच, कारण आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे दोन भाव रक्तातले नाते आहेत। हे काय मित्र नाहीये किंवा कोणतरी राजकीय काही दोन वेगळे वेगळे पक्षातील लोक जे भेटून आले, लांब होते आणि आता एकत्र आले, हे नाते आहेत। आणि ती एका कुटुंबाची ज्यावेळी होतो त्यावेळी एवढी वर्षाचं मी असं म्हणेन गॅप किंवा एवढे वर्ष एकमेकांशी संवाद न ठेवून एकत्र येणं स्वाभाविकच आहे आणि तो आनंदाचा क्षण असतो। मला वाटतं त्याला राजकीय ह्याच्यातून बघणं योग्य होणार नाही। बरं सचिनजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, खरं तर या आधीच्या ठाकरे कुटुंबियांच्या आणि या दोन्ही भावांच्या भेटीगाठींवरती देखील तुम्ही अनेक वेळेला प्रतिक्रिया दिलेली आहे। आज पुन्हा एकदा ही भेट कौटुंबिक जरी भेट होत असली तरी राजकीय दृष्टिकोनामधून देखील अनेक अन्वयार्थ काढले